नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तरच सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, विचार करा, जर एक व्यक्तीने जो विश्वासघात केला त्याच्यामुळे अख्खा देश पुढची 200 वर्ष जर गुलामीत गेला असेल तर तो एक राष्ट्रीय विश्वासघात होता। आणि इतिहासातल्या अशाच महत्वाच्या घटनांपैकी अतिशय महत्वाची घटना ती म्हणजे हा विश्वासघात। बघा, इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात ज्याने देश उद्ध्वस्त केला, तर त्या विश्वासघाताबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत। बघा, तर आता इथे तुम्ही जो फोटो बघत आहात तो आहे मीर जाफर। लक्षात घ्या, कोण होता, काय होता, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया। आता लक्ष द्या, हा जो मीर जाफर आहे भारतामध्ये 1608 मध्ये इंग्रज आले। लक्षात घ्या, 1608 मध्ये इंग्रज आले आणि भारतामध्ये फक्त इंग्रजच नाही आले तर इंग्रजांसोबत नंतर परकीय आले। लक्षात घ्या, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, हे सर्व लोक भारतामध्ये आले। तर सुरुवातीला बघा, इथे हे लोक भारतामध्ये व्यापारी म्हणून आले। लक्षात घ्या, हे लोक व्यापारी म्हणून आले। मग यांची एकमेकांमध्ये स्पर्धा होती। लक्षात घ्या, पोर्तुगीज, डच, इंग्रज, इथे काय म्हणून सांगा फ्रेंच, यांची एकमेकांमध्येच काय होती, स्पर्धा होती। आणि मग पहिल्यांदा व्यापारी स्पर्धेमध्ये आपणच सरसे ठरावे यासाठी या परकीय सत्तांमध्येच युद्ध झाली। आणि या परकीय सत्तांमध्ये युद्ध झाली आणि त्याच्यामध्ये बघा, या परकीय सत्ता मधल्या युद्धामध्ये इंग्रज हे सरस ठरले। इंग्रजांनी पोर्तुगीजांना हरवलं, त्याच्यानंतर डचांना, फ्रेंचांना हरवलं, फ्रेंचांसोबत कर्नाटकची 3 युद्धे झाली आणि इंग्रज सरसे झाले, इंग्रज विजयी झाले। आणि तेव्हा जर समजा आपण भारताची परिस्थिती बघतो म्हटलं तर भारतामध्ये 562 राजे आहेत। लक्षात घ्या, भारतामध्ये किती राजे आहेत सर? 562 राजे आहेत। आणि या 562 राजे एकमेकावर कुरघोडी करत आहेत, एकमेकांचं राज्य हडपण्याचा प्रयत्न करत आहे। हे लक्षात घ्या, एकमेकावर कुरघोडी करत आहे, एकमेकांचं राज्य हडपण्याचा प्रयत्न करत आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये एकी नाही आहे, एकता एकात्मता नाही आहे। म्हणून मग झालं काय बघा, तसंच एक राज्य, कुठलं राज्य म्हणून आपण? बंगाल, पश्चिम बंगाल। लक्षात घ्या, पश्चिम बंगाल, त्यामध्ये बंगाल जो प्रांत होता तर त्या बंगाल प्रांतामध्ये तेव्हा फक्त बंगाल नव्हता तर बंगाल सोबत बिहार होता आणि कोण होता सर? तर ओरिसा हा प्रांत सुद्धा त्याच्यामध्ये होता। कोण? बंगाल, बिहार आणि ओरिसा। आणि हा बंगालचा जो नवाब, आत्ताच्या भाषेमध्ये तुम्ही ज्याला राज्यपाल असं म्हणा, तर ह्या बंगालचा जो नवाब आहे तो नवाब होता सिराज उद्दौला। हे लक्षात घ्या, बंगालचा नवाब जो होता तो नवाब होता सिराज उद्दौला। आणि त्याचा सेनापती हा जो व्यक्ती आपण बघणार आहोत तो त्याचा सेनापती, सिराज उद्दौलाचा सेनापती आहे, तो म्हणजे मीर जाफर। लक्षात घ्या, आणि ह्या माणसाने भारतामध्ये सर्वात मोठा विश्वासघात केला आणि त्याच्यामुळे पुढची 200 वर्षे आपला संपूर्ण देश गुलामीत गेला, केवळ एका व्यक्तीने, एका राजाशी, राज्यपालाशी केलेला विश्वासघातामुळे। तर बघा, आता इथे जर आपण हिस्ट्रीला थोडंसं समजून घेतो म्हटलं तर हे लक्षात घ्या, हे आहेत बंगालचे नवाब सिराज उद्दौला। आणि मग हे इंग्रजांनी काय केलं बघा, इंग्रज मुठभर होते, यांच्यात एक लढाई झाली। तर हे समजून घ्या, प्लासीची लढाई त्याला म्हटले जाते। 23 जून 1757 अशी प्लासीची लढाई झालेली आहे। तर याच्यामध्ये बघा, तिथे झालं काय, एक अनुक्रम जर समजा आम्ही बघतो म्हटलं तर इथे लक्षात ठेवा, तर हे बंगालचे नवाब आहेत सिराज उद्दौला आणि इंग्रजांच्या वतीनं लढणारे रॉबर्ट क्लाइव्ह। इंग्रजांच्या वतीनं लढणारे जे कॅप्टन आहे, इंग्रजांचे जे सेनापती आहे ते रॉबर्ट क्लाइव्ह। मग इथे हा विश्वासघात कोणत्या लढाईमध्ये घडून आला, तर ती लढाई म्हणजे कोणती? प्लासी। लक्षात घ्या, इथे 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। या प्लासीच्या लढाईमध्ये लक्षात घ्या, नवाब कोण आहे? तर नवाब आहे सिराज उद्दौला। नवाब आहे सिराज उद्दौला आणि त्याचा सेनापती हा आहे मीर जाफर। सेनापती मीर जाफर।
तर आता काय झालं की इंग्रजांना स्पष्ट माहित होतं लढाईमध्ये जर भाग असेल तर एक भाग कोणाचा, तर एक भाग सिराज उद्दौलाचा आणि दुसरा भाग कोणाचा, म्हणजे दुसरे प्रतिस्पर्धी कोण आहे या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात घ्या, रॉबर्ट क्लाइव्ह. तर हे जर आपण बघतो म्हटलं तर इकडे सिराज उद्दौलाकडे जे सैन्य आहे ते सैन्य 55,000 प्लस आहे आणि इकडे जे सैन्य आहे तर हे जेमतेम 900 प्लस आहे. मग अशा प्रकारचं सैन्य दोन्ही बाजूने असताना मला सांगा लढाई कोणाच्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होती, कोण जिंकायला पाहिजे होतं, तर ऑब्विसली कोण जिंकायला पाहिजे होतं, सिराज उद्दौलाला जिंकणे भाग होतं. आणि ही जर लढाई प्लासीची 23 जून 1757 ची लढाई जर सिराज उद्दौला जिंकला असता तर इंग्रज तिथंच निपटले होते. समजून घ्या, इंग्रज तिथंच निपटले होते, इंग्रजांचं कंबरडं मोडलं असतं. पण तसं झालं नाही, नियतीला काही ते मंजूर नव्हतं, म्हणून प्रचंड मोठी समस्या आली. आणि ती प्रचंड मोठी समस्या म्हणजे कोणती आली ते तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, हा जो सिराज उद्दौला आहे जसाही बंगालचा नवाब बनला तसा हा जो सेनापती मीर जाफर आहे, या सेनापती मीर जाफरच्या म्हणजे हा सेनापती मीर जाफर याच्या डोळ्यामध्ये तो जो बंगालचा नवाब आहे सिराज उद्दौला तो खूपच होता. आणि रॉबर्ट क्लाइव्हला हे 100% माहित होतं की उघड्या मैदानावरची जी लढाई आहे, उघड्या मैदानावरची लढाई तर आम्ही या सिराज उद्दौला जिंकू शकत नाही, कारण आमचे जे सैन्य आहे आमचं सैन्य जवळपास 1000च्या कमीच आमचं सैन्य येतंय आणि इकडे यांचं सैन्य किती आहे तर 55,000 प्लस सैन्य आहे. पण त्याच्यात एक समस्या होती की 50,000 जे सैन्याचं नेतृत्व आहे, लक्षात घ्या इथे आपण कन्सिडर करूया की 50,000 प्लस सैन्याचं नेतृत्व या फितूर झालेल्या मीर जाफरकडे होतं. फितूर झालेल्या कोणाकडे, मीर जाफरकडे होतं. मुद्दा असा महत्वाचा आहे पहा, जसं रॉबर्ट क्लाइव्हच्या लक्षात आलं की आपण उघड्या मैदानावर सिराज उद्दौला सोबत लढाई जिंकू शकत नाही, मग या रॉबर्ट क्लाइव्हने एक डाव टाकला. आणि तो डाव कसा टाकला की त्या सिराज उद्दौलावर कोण कोण लोक सैन्यामध्ये नाराज आहे, कोणाकोणाला सिराज उद्दौलाचं पटत नाही, ह्या सर्व गोष्टी त्याने हेरल्या. आणि मग त्याच्यामध्ये त्याला समजलं की हा जो स्वतः मीर जाफर आहे, सिराज उद्दौलाचा सेनापती आहे, तर त्याच्या सोबत याचं आणि नवाबाचं, मीर जाफरचं आणि सिराज उद्दौलाचं ह्या दोघांचं पटत नाही. हीच गोष्ट याच्या पथ्यावर पडली. ह्याला समजलं, कुणाला, रॉबर्ट क्लाइव्हला. आणि मग रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, त्याने सरळ सरळ याला ऑफर दिली, कुणाला, मीर जाफरला. बघा आता मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्ह काय ऑफर देतो ते लक्षात घ्या. तर इथे सरळ सरळ हा रॉबर्ट क्लाइव्ह आहे, लक्षात घ्या. आणि रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला काय म्हटलं की मीर जाफरला सांगितलं की आम्ही बंगालच्या नवाबाच्या जागी सिराज उद्दौलाच्या जागी तुला बसवतो, सिराज उद्दौला जागी तुला बसवतो, तुला बंगालचा नवाब करतो, फक्त तू काय करायचं. लक्षात घ्या, क्लाइव्ह सांगत आहे कुणाला, तर मीर जाफरला सांगत आहे तू काय करायचं, तुझं जे 50,000 सैन्य आहे त्या सैन्याला तू युद्धात लढू द्यायचं नाही, ते सैन्य तुने युद्धामध्ये तटस्थ ठेवायचं. हा लक्षात घ्या. मग ह्यांनी काय केलं, तर जी प्लासीची लढाई आहे ती प्रत्यक्षात मग हा फितूर झाला, नवाबाला फितूर झाला, देशाला फितूर झाला, आणि नवाबाचा विश्वासघात केला. आणि ह्याचं जे 50,000चं सैन्य होतं, लक्षात घ्या, तर हे 50,000चं सैन्य या व्यक्तीनं युद्धामध्ये तटस्थ ठेवलं. हे काही युद्धामध्ये 50,000चं सैन्य या सेनापती असलेल्या मीर जाफरचं युद्धात लढलं नाही. आणि लढलं नाही म्हणून मग सिराज उद्दौला हरला. कुणाकडून, रॉबर्ट क्लाइव्हकडून सिराज उद्दौला हरला. आणि सिराज उद्दौलाला पकडून नंतर मारण्यात आलं. आणि मग तिथे बाहुलं बनवून याला ठेवण्यात आलं. लक्षात घ्या, याला रॉबर्ट क्लाइव्हने नंतर तुम्हाला सांगतो 23 जून 1757च्या नंतर रॉबर्ट क्लाइव्हने याला गादीवर बसवलं, कुणाला, मीर जाफरला, पण हातचं बाहुलं बनवून ठेवलं आणि त्याच्या हातात कोणताही कारभार दिला नाही. आणि निव्वळ ब्रिटिशांचा रबर स्टॅम्प म्हणून हा मीर जाफर काम करू लागला. हे लक्षात घ्या. जर या व्यक्तीने तेव्हा जर समजा विश्वासघात केला नसता तर इंग्रजांना भारतामध्ये पाय रोवण्यासाठी आणखी बरीच वर्षे वाट पाहावी लागली असती. म्हणून हा जो विश्वासघात होतो मीर जाफरचा, तर तो राष्ट्रीय विश्वासघात ठरतो. लक्षात घ्या, राष्ट्रीय विश्वासघात ठरतो. आणि ह्या एका व्यक्तीमुळे तिथे बंगालमध्ये पाय रोवायला संधी मिळाली. आणि म्हणून आपण म्हणतो की प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांनी भारतामध्ये पाया रोवला. बघा, प्लासीच्या लढाईमुळे ब्रिटिशांनी भारतामध्ये पाया रोवला असं म्हणत असतो.
पण पुढे चालून ब्रिटिशांनी याच्यावर इतका मोठा शिकंजा कसला, याच्यावर इतके मोठे रिस्ट्रिक्शन आणले की हा स्वतःच डचांना सोबत घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढला. मीर जाफर, लक्षात घ्या. मग 1759 मध्ये हा मीर जाफर जो नवाब होता तो ब्रिटिशांच्या विरोधात लढला. त्याला चूक लक्षात आली, पण जो कोणीही विश्वासघात करतो तर त्याला तो पश्चाताप भोगावाच लागतो, हा महत्वाचा विषय. म्हणून लक्षात घ्या, 23 जून 1757 मध्ये जर मीर जाफरने सिराज उद्दौलाच्या विरोधात जर फितुरी केली नसती, त्याचा विश्वासघात केला नसता, तर जो आपला भारत देश आहे तर तो तेव्हा तेवढ्या लवकर इंग्रजांच्या घशात गेला नसता आणि इंग्रजांना भारतामध्ये आपल्या साम्राज्याची पायमुळे खोल नेण्यास संधी मिळाली नसती, हा महत्वाचा विषय. तर अशा प्रकारे मीर जाफरने जो विश्वासघात केला तो ब्रिटिशांच्या सुरुवातीचा आहे, परकीयांना संधी देण्याचा आहे आणि परकीय आपल्या देशामध्ये मजबूत होण्याचा विश्वासघात आहे. तर तो आपल्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण बघतो तर हा पहिला विश्वासघात आणि सर्वात मोठा आणि राष्ट्रीय विश्वासघात आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुढे कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगा. हिस्ट्रीमधील किंवा इतरही विषयातील काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.